नमस्कार, मी उत्कर्ष, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर बनवूया कुरकुरीत आळूची वडी। कृती पाहूया। आळूची पाने मी 5-6 घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे आता आपण त्याच्या शिरा कट करून घेणार आहोत। पानाचं मधलं लट कडक असतं, थोडंसं लाटण्याने लाटून घेऊया हलक्या हाताने। वाटण तयार करूया। मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर, हे वाटण बारीक करून घेऊ। आता आळूवडीचं मिश्रण करण्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ खुसखुशीतपणा येण्यासाठी, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा पांढरे तीळ। ओवा कशात पण घालताना असा थोडा रगडून घालायचा। आपण मगाशी केलेलं बारीक वाटण ह्यात ऍड करून घेऊया। चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट ऍड करायचं, खूप छान टेस्ट येते। आणि हळद थोडी ऍड करायची। थोडंसं पाणी ऍड करून हे बॅटर थोडं मिक्स करून घेऊया आणि परत थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करूया। खूप पातळ करायचं नाही किंवा घट्टही पण करायचं नाही। पाटावर आळूचं पान पालतं ठेवून एकदम पातळसर हे बॅटर लावून घेऊया। दुसरंही पान ह्याच्यावर पालतं ठेवून ह्याच्यावर पहिल्यासारखं असं पातळसर मिश्रण लावून घ्यायचं। रोल करताना असं बारीक रोल करायचा, म्हणजे आपली वडी तेलात सुटणार नाही। आणि थोडंसं स्प्रेड करायचं वडी झाल्या। आणि इथे आपण स्टीम करण्यासाठी एका जाळीला तेल लावून घेऊया आणि आपली वडी त्यात ठेवूया। इथे आपल्या सगळ्या वड्या तयार आहेत आणि इथे आपण स्टीम करण्यासाठी वडी ठेवून 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया। इथे आपली वडी शिजले का नाही आपण चाकूच्या साहाय्याने बघूया। आपली वडी खूप छान शिजलेली आहे, बघा किती सहज वडी आपली निघतीये। आता इथे वडे एकसारख्या आकाराने कट करून घेऊया। बघा किती छान आपली वडी दिसते, वास तर असला भारी येते ना, खतरनाक। इथे वड्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत आणि आपण तेलात मंद आचेवर तळून घेऊया। खूप जास्त तळायच्या नाहीत, जास्त तळल्या तर कडवट लागतात। इथे आपल्याला वडी तयार आहेत। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।